हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे परागसर्स मॅथ्स क्वेश्चन. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं वेरियस फॉर्म्स ऑफ स्ट्रेट लाईन. तर आज आपण बघूया त्या फॉर्मचा यूज कसा असतो किंवा त्याचं कंडिशन्स कशा यूज करायच्या, कुठे पुट करायच्या, त्याच्याशी रिलेटेड इक्वेशन कसे बनवायचे किंवा लोकस कसा बनवायचा एखादं इक्वेशन एखाद्या पॉईंटचा. तर कंडिशन बघा काय दिलं आहे, क्वेश्चनवर सॉल्व्ह करू आपण, कारण की क्वेश्चन ते इम्पॉर्टंट आहे मॅथ्समध्ये. जेवढे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणार तेवढं तुमचं कॉन्फिडन्स वाढेल आणि तेवढंच तुम्ही स्कोर करू शकता. क्वेश्चन काय म्हणते, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन विच पासेस थ्रू 3,4. आता इथे पहिला पॉईंट बघा काय आहे, तर बाय डिफॉल्ट तुम्हाला समजायला पाहिजे पहिला पॉईंट आहे पासेस थ्रू 3,4. म्हणजे जे काही लाईन आहे ती या पॉईंटवर जाईल. ती जर या पॉईंटवर जात असेल याचा अर्थ काय की हा जो पॉईंट आहे हा काय करेल, सॅटिस्फाय करेल त्या इक्वेशनला. इट विल सॅटिस्फाय द इक्वेशन. कशाचं, इक्वेशन ऑफ लाईन. हे एक लॉजिक सांगू राहिलो. कसं आपण लॉजिक डेव्हलप करतो एवढं की जर एखादी पॉइंट मधून एखादी इक्वेशन पास होत असेल याचा अर्थ की तो जो पॉइंट आहे त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. सेकंड काय म्हटलं की सम ऑफ कशाच्या, लाईनचा इंटरसेप्ट ऑन ऍक्सिस इज 14. म्हणजे लाईनचा इंटरसेप्ट पाहिजे आपल्याला. याच्या आधी आपण ऍक्सेस काढून घेऊ. आपल्याला एक्झॅक्टली माहित नाही लाईन कशी आहे, तर आपण एक काढून घेऊ लाईन काहीतरी. समजा ही एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आहे माझी, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, आणि इथे एक माझी समजा ही लाईन आहे कुठली तरी. लेट्स अज्यूम ही एक लाईन आहे माझी, ही लाईन आहे. आता ही जे काय लाईन आहे याचं इक्वेशन आपल्याला कळायचं आहे. इथे एका ठिकाणी कट केलाय, समजा हा पॉईंट आहे माझा A, 0, आणि इथे कट केलं तर हा आपला पॉईंट आहे समजा 0, B. तर बेसिकली आपल्याला काय मिळालं आहे, या लाईनना एक्स ऍक्सिसला हा इंटरसेक्ट घेतला, म्हणजे आपलं हे जे डिस्टन्स आहे एवढं, हे डिस्टन्स किती झालं आपलं, दिस इज A. हे डिस्टन्स किती झालं आहे, सपोज B. आणि आपल्याला कंडिशन काय दिली आपण, ती फॉलो कंडिशन काय, द सम ऑफ इट्स इंटरसेप्ट इज 14. दोन कंडिशन दिल्या, बस दॅट्स इट. हेच आपल्याला यूज करायचं. तीन शब्द महत्वाचे आले, एक सम, एक इंटरसेप्ट आणि पॉइंट. ठीक आहे, स्टार्ट करू आपण. की इथे कुठेतरी एक पॉइंट असेल आपला, मला माहिती नाही काय, तर जसे 3,4 हा आपला पॉइंट आहे. ओके, आधी ही लाईन इंटरसेप्ट फॉर्म मध्ये, कारण की आपल्याला इंटरसेप्ट दिला आहे. सो लेट इक्वेशन काय असणार, x बाय a प्लस y बाय b इक्वल्स टू 1. राईट. सेकंड केस बघा, सेकंड केस काय होणार आहे की या लाईन मध्ये हा लाईन जो आहे, ही लाईनवर कुठला पॉइंट आहे, हा पॉइंट आहे. हा पॉइंट याचा अर्थ काय की तो पॉइंट त्याला सॅटिस्फाय करेल. याचा मिनिंग x ची व्हॅल्यू जर मी 3 पुट केली, इथे y ची व्हॅल्यू जर मी 4 पुट केली, तर आन्सर किती येणार आहे, 1. सो माझं इक्वेशन काय बनेल, हे जे इक्वेशन आहे हे होणार 3 बाय a प्लस 4 बाय b इक्वल्स टू 1. पण तरी आपलं काही मन भरलं नाही. का बरं नाही भरलं, व्हेरिएबल दोन आहेत, x आणि y, किंवा a आणि b हे दोन व्हेरिएबल आहेत, a b दोन व्हेरिएबल, इक्वेशन एकच आहे. जेवढे व्हेरिएबल तेवढे आपल्याला इक्वेशन पाहिजे सॉल्व्ह करायला. आपण सेकंड कंडिशन यूज करू. सेकंड कंडिशन काय म्हटलं, सम ऑफ इट्स इंटरसेप्ट इज 14. म्हणजे हा जो इंटरसेप्ट आहे a प्लस b इक्वल्स टू किती व्हायला पाहिजे, 14. आता तुम्हाला कुठली व्हॅल्यू सॉल्व्ह करायची आधी तुम्ही डिसाइड करा. सपोज मला a चा आन्सर कळायचा आहे, तर मी b ला रिप्लेस करतो. लेट b इज इक्वल्स टू 14 मायनस a. आता ही व्हॅल्यू तुम्ही इथे पुट करा, तुम्हाला मिळालं 3a प्लस 4 टाइम्स 14 माइनस a इज इक्वल्स टू 1. क्रॉस मल्टीप्लाई. ठीक है, क्रॉस मल्टीप्लाई करा, 3 into 14 42 माइनस 3a प्लस 4a इक्वल्स टू, आता डिवाइड से मल्टीप्लाई झाला असेल तर त्याला मल्टीप्लाई a into 14 14a, आणि a हा मायनस तसाच आहे, a into a a स्क्वेअर. काही लोकांना डाऊट पडला असेल एकदम शॉर्ट करण्यासाठी मी काय लिहिलं, ठीक आहे, मी करून दाखवतो इथे समोर. क्रॉस मल्टीप्लाय, हा नंबर वरती हा वरती, सो 3 into 14 मायनस a केलं प्लस 4 into a झालेला आहे हा, आणि खाली काय बाकी होतं माझं, खाली बाकी होतं a into 14 मायनस a इक्वल्स टू 1. नंतर डिवाइडचा नंबर इथे वरती आपला. तर बघा 3 into 4 14 3 42, 3 1 3 प्लस 4a, आणि हे मल्टिप्लिकेशन. दॅट्स इट. आता सगळं एका साईडला घेऊन या, सगळं एका साईडला घेऊन, तर हा a स्क्वेअर झाला पॉझिटिव्ह. ठीक आहे, 3 मधून 4 मधून 3 गेला 1 राहिला, आणि हा इकडे आला तर मायनस 13a
बघा इथे प्लस होता हा -14 झाला, -14 मध्ये एक आणखी ऍड केलं तर एक -13 आणि हा +42 इक्वल्स टू 0. आता तुम्हाला जर माहित नसेल तर 7 × 42 7 × 13 तर बेसिकली a-6 आणि a-7 इक्वल्स टू 0 हा आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे. तर आपण म्हणू शकतो या केसवरून की a-6 इक्वल टू 0 असेल किंवा a-7 इक्वल टू 0 असेल. किंवा बाय डिफॉल्ट आपण म्हणू शकतो की a इक्वल टू 6 आहे आणि a इक्वल टू 7 आहे. तर आपल्याकडे दोन व्हॅल्यू झाले. सो लेट्स से फर्स्ट कंडिशन, लेट्स से फॉर a इक्वल टू 6, b इज इक्वल टू किती आहे 14 - a म्हणजे 6, तो b इक्वल टू मला मिळाला 8. तर आपली पहिली व्हॅल्यू आहे a इक्वल टू 6 and b इक्वल्स टू 8. सो देयरफॉर our पहिलं इक्वेशन झालं x upon a म्हणजे 6, y upon 8, b इक्वल्स टू आणि 1. आता बघा हे इक्वेशनला ड्रॉ करणे किती इझी आहे. मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो, x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ड्रॉ केला. लाईन ड्रॉ करायसाठी आपण का डबल इंटरसेक्ट यूज करतो, कारण की हा जो पॉइंट आहे हा x ला कट करतो. या पॉइंटने x ला कुठे कट केला 6 वरती, इथे कुठेतरी माझा असेल समजा 6,0. ठीक आहे, हा पहिला पॉइंट. आणि हा कुठे असेल 8 वर, हा 6 इथे असेल तर 8 थोडा वरती, हा माझा पॉइंट आहे 8 y ऍक्सिस वर. दोघांना जॉईन करणं म्हणजेच काय झाली आपली स्ट्रेट लाईन. इझिली मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकतो. ही जी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे एकदम ॲक्युरेट स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे ऑब्व्हियसली पॉईंटचं डिस्टन्स वगैरे मेजर नाही केला आहे मी, पण हा जो फॉर्म आहे हा कसला एकदम ॲक्युरेट. आता डिस्टन्स पण चेक करा, 8 आणि 6 किती झाले 14. दॅट्स इट. म्हणून आपण डबल इंटरसेप्ट शिकतो. इझिली क्वेश्चन दिला असेल डबल इंटरसेप्ट मध्ये किंवा घेऊन आलो असेल तर डायग्राम ड्रॉ करायला सोपी जाते. सेकंड कंडिशन मध्ये की लेट फॉर a इक्वल्स टू 7, तर ऑब्वियस आहे b किती होणार 14 - 7 इक्वल्स टू 7. तर आपल्याला दुसरी पण लाईन मिळाली, a इक्वल्स टू 7 and b इक्वल्स टू 7. लाईनचे इक्वेशन हे पहिले इक्वेशन. ठीक आहे, दुसरे इक्वेशन काय होणार x/7 प्लस y/7 इक्वल्स टू 1. याला पण तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. ड्रॉ करायला काय लागतं आपल्याला नेहमीसारखं x ऍक्सिस y ऍक्सिस दोन्ही साइडला 7 चे डिस्टन्स पाहिजे. सो लेट्स अज्यूम करा समजा की इथे माझं 7 आहे. ठीक आहे, 7 हा माझा पॉइंट आणि इथे मग काय होणार सेम डिस्टन्सवर दुसरा 7 राहील. सेम डिस्टन्स अज्यूम केलं की इथे आहे, हा झाला 0,7 साइडला लिहितो 0,7. बेसिकली 2 पॉइंट मिळाले, 2 पॉइंटला जॉईन केलं तर आपल्याला डायरेक्ट काय मिळते स्ट्रेट लाईन. ही झाली माझी दुसरी स्ट्रेट लाईन. हा इझी एक काम आहे. हे आपलं इम्पॉर्टंट पॉइंट आहे ते समजण्यासारखं की फॉर्म्स ऑफ स्ट्रेट लाईनचे वेगवेगळे मिनिंग होतात, वेगवेगळे यूज असतात आणि शेवटी तुम्हाला काय यूज करावं लागते तेच आपलं लॉजिक, तेच आपलं इक्वेशन, तेच आपलं कन्क्लुजन, तेच आपल्याला काय मिळणार व्हेरियस टाइप्स ऑफ युजेस ऑफ द फॉर्म्स ऑफ स्ट्रेट लाईन. जस्ट आपण एक क्वेश्चन बघितलं, आणखी काही क्वेश्चन बघू की वेगवेगळ्याचे कसं यूज होऊ शकतो. राईट, सो जस्ट वेट till I clean it up. And next question, similar types of question. चेंज काय चेंज बघा. इक्वेशन वाचून घेऊया. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू. आता आपल्याला समजलं जेव्हा कधी वर्ड आला पासिंग थ्रू याचा अर्थ काय, हे काय करणार इट विल सॅटिस्फाय द इक्वेशन. इट विल सॅटिस्फाय द इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे, इक्वेशन ऑफ लाईन कुठला पॉइंट आहे तो पॉइंट आहे आपला -5,4. आता इथून एक लाईन चालली तर आपल्याला सध्या माहित नाही काय कंडिशन आहे, आपण एक लाईन ड्रॉ करू. ओके, सॉरी x y ऍक्सिस. आता -5 आणि 4, -4 लेफ्ट साइड, -5 लेफ्ट साइडला आहे. थोडी अशी लाईन ड्रॉ करतो मी. x ऍक्सिस y ऍक्सिस एक अशी लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, इथे कुठेतरी पॉईंट असेल -5x चा, इथे कुठेतरी पॉईंट 4 असेल y चा. राईट, असं काहीतरी. नेक्स्ट याचं इक्वेशन काढायचं आपल्याला. काय म्हटलंय सच दॅट, आता हा जो पोर्शन आहे -5,4 नाही बघा चुकलं काहीतरी, काय इक्वेशन चुकलं असं गडबडीमध्ये होते. काय इक्वेशन चुकला ते पण सांगतो की हा पॉइंट मधून लाईन पास होत चालली आहे. हा पॉइंट नाही, हे इंटरसेक्ट नाही आहे आपले. इथे कुठेतरी पॉइंट आहे तो, हा जो पॉइंट आहे इथे कुठेतरी पॉइंट असेल तो. सच दॅट द पोर्शन इंटरसेक्टेड बिटवीन द ऍक्सिस इज डिवाइडेड बाय इन द रेशो 1:2. आता 1:2 म्हटलं आहे.
ऍक्सिस म्हटलं तर आपण एक्स वाय पकडतोय, लक्षात ठेवा ऍक्सिस म्हटलं की एक्स वाय पकडतोय, एक्स नंतर वाय. तर पहिला पोर्शन एक्सचा असेल, हा पोर्शन जो आहे एक्सचा, आणि हा पोर्शन असेल वायचा. सो हा तुझा 1 पोर्शन एक्सचा असेल आणि हा असेल 2 पोर्शन वाय साठी. आणि हा जो पॉईंट आहे आपला तो कुठला आहे, हा आपला पॉईंट आहे -5,4. मग आता इक्वेशन यूज करायचं तर आपण परत तेच समजा अज्युम करू की हे जे डिस्टन्स आहे आपलं, हे डिस्टन्स आहे ए, हे डिस्टन्स आहे आपलं बी. तर आपला हा पॉईंट किती झाला आहे, हा पॉईंट आपला झाला आहे 0, बी, आणि हा पॉईंट आपला झाला आहे a, 0. सो देयरफॉर त्या लाईनचं इक्वेशन आता बघा. देयरफॉर इक्वेशन ऑफ लाईन x by a plus y by b is equals to 1. ठीक आहे, हे आपली कंडिशन झाली बरोबर. x by a y by b is equals to 1. त्याचा प्रॉब्लेम नाही. आता याच्यावर कुठली पॉईंट आहे, हा पॉईंट सॅटिस्फाय करायचं. देयरफॉर ॲट पॉईंट -5,4 आपलं इक्वेशन काय झालं, -5/a plus 4/b equals to 1. नाईस. आता हा रेशो यूज करायचा आहे. जसं आता रेशो माहिती आहे आपण काय पॉईंट काढू शकतो सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युलाची कंडिशन काय होती, इथे समजा आता ही लाईन ड्रॉ करतो मी परत. ही ती लाईन आहे, इथे काहीतरी पॉईंट आहे, इथे रेशो 1 आहे, इथे रेशो 2 आहे. याचे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहे -5,4. हा पॉईंट आहे आपला 0, b, आणि हा पॉईंट आहे आपला a, 0. सो बाय सेक्शन फॉर्म्युला -5 बरोबर काय होणार आहे, -5 इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लाय 1 × 0, 0, 2 × a. सो 2a/1 + 2, 3. So which implies that 5×3 = 15. a is equals to 3/15, so -15 divided by 2. a मिळाला. सेम लॉजिक बी साठी पण येणार की 4 इक्वल्स टू किती होणार, परत क्रॉस मल्टिप्लाय 1 × b, सो b, आणि 0 × 0 काही प्रॉब्लेम, सॉरी 2 × 0 काही फरक पडणार नाही. सो डिवाइड बाय 3 implies that b इक्वल्स टू किती भेटला, 4×3 = b भेटला, a भेटला. दोन्ही व्हॅल्यू पुढे पुट करायच्या, ओरिजिनल इक्वेशन मध्ये पुट करायच्या. दोन्ही व्हॅल्यू पुट करायच्या आपण ओरिजिनल इक्वेशन मध्ये, आणि आपल्याला भेटणार एकदम सिंपल सा इक्वेशन. राइट, तो दोन्ही व्हॅल्यू पुट करूया आपण. ओके, ते प्रॉब्लेम नाही आहे आणखी. आता व्हॅल्यू पुट करून घेऊया. इथे a च्या ठिकाणी a ची व्हॅल्यू, b च्या ठिकाणी b ची व्हॅल्यू. तर तुम्ही इक्वेशन इथे यूज करून पण सॉल्व करू शकता, काही हरकत नाही. पुढे पुट करायची, इथे पुट केलं तरी चालतंय. इथेच पुट करू व्हॅल्यू आपण, इथे पुट केलं तर याची गरज नाही पडली ऍक्च्युली, म्हटलंच चालते. किंवा तुम्ही असं एक इक्वेशन एक त्याचं इक्वेशन बनवून 2 इक्वल करून स्लोप ते पण कॉल करू शकता. तर आपण ट्राय करू आपण जर गरज पडली तर. ते व्हॅल्यू पुट करा. x/a ची व्हॅल्यू किती आहे, -15/2 प्लस y/b ची व्हॅल्यू किती आहे, 12 = 1. 2 ने मल्टिप्लाय केलं वरती मायनस, सो -2x/15 प्लस y/12 = 1. आता कशा मल्टिप्लाय करायचं, सगळ्याचं एलसीएम किती आहे, 60 ने मल्टिप्लाय केलं तर 15×4 = 60. हा झाला -8x प्लस 12×5 = 60, 5y = 60. हे झालं आपलं बेसिक इक्वेशन कशाचं, या स्ट्रेट लाईनचं. कुठली स्ट्रेट लाईन, जे 1:2 रेशोमध्ये इंटरसेक्ट करते अशा पॉईंट. असा पॉईंट जो दोन ॲक्सिसचा इंटरसेक्ट जे आहे पॉईंट आणि लाईनच्या मध्ये ते 1:2 रेशोमध्ये आहे. राईट, हा सिंपलचा क्वेश्चन होता. याला आपण आणखी बघू कोणत्या मेथडने सॉल्व करता येतात. दुसरी कोणती मेथड यूज करू शकतो, आपल्याला खूप मेथड आहे, तुम्ही कुठली यूज करू शकता. दुसरी मेथड मी तुम्हाला सजेस्ट करतो की हा पॉईंट आपल्याला माहिती आहे, आता हा पण पॉईंट आपल्याला माहिती आहे, हा पण पॉईंट आपल्याला माहिती आहे. तुम्ही सेक्शन फॉर्म्युला यूज करून इक्वेशन काढू शकता. हे ऑलरेडी भेटलं आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. इझी गेलं का बरं, कारण की 0 होता. तर आपण स्लोप पण यूज करू शकतो. याचा स्लोप काढूया आपण. ठीक आहे, y2 - y1 आणि x2 - x1 दोघांचे स्लोप सेम असले पाहिजे ना. सो लेट्स से सेकंड मेथड आहे स्लोप मेथड. यूज करू आपण स्लोप मेथड. काय होते चेक करायचं. ठीक आहे, पहिल्याचा स्लोप काय, y2 - y1. सो स्लोप ऑफ तिकडला b पॉइंट आणि p. सो स्लोप ऑफ b आणि p शुड बी इक्वल्स टू स्लोप ऑफ a आणि p. सो b आणि p चा स्लोप किती झाला,
y2 minus y1, so b minus 4 upon 0 minus 5 should be equals to अब देखिए y2 minus y1 x2 minus x1 इधर कितना 4 minus 0 upon minus 5 minus 8 दोनों स्लोप आपण इक्वल केले राइट इजी काम होतं ठीक आहे दोन स्लोप इक्वल केले आता बघा इक्वेशन थोडं सिम्प्लिफाय करू आपण काय मिळालं इथे आता b minus 4 खाली राहिलं मायनस मायनस प्लस तर 5 इक्वल्स टू आवर झालं 4 दोन्ही साइडला मायनस आहे तर मायनस वरती येतो खाली भेटला 5 प्लस 8 राइट थोडं उलट झालं बी पी ए बी असं बघू वरचं खाली खालचं वर्ग म्हणजे ए बी येणार याची ठीक आलं ठीक प्रॉब्लेम नाही करून टाकू क्रॉस मल्टिप्लाय करा त्याला सो क्रॉस मल्टिप्लाय जर आपण केलं तर आपल्याला मिळालं b minus 4 आणि 5 plus a is equals to 20 minus 20 simple 5b plus ab ठीक है minus 20 आणि minus 4a equals to minus 20 दोन्ही साइडला minus 20 आहे सगळं जरा दोन वेळा minus 20 आपण काहीतरी लिहिलं चुकी झाली काय चुकी झाली असं 5b AB minus 20 ठीक आहे minus 20 minus 4a बरोबर दोन्ही साइडला minus 20 कॅन्सल सो बेसिकली काय भेटलं आपल्याला बघा की 5b minus 4a plus ab equals to 0 5b minus 4a plus ab equal to 0 हे आपलं पहिलं इक्वेशन आता याला आपण थोडं सिम्प्लिफाय करू बघा क्रॉस मल्टिप्लाय करा minus 5b डायरेक्टच लिहितोय plus 4a आणि हा ab राइट साइडला गेला सो ab जर राइट साइडला गेला इक्वल टू ab इकडे आता काय होणार तो मायनस ab आता बघा हे जे दोन इक्वेशन दिले इथे हे इक्वेशन सेम आहे हे दोन्ही इक्वेशन काय सेम आहे म्हणजे जर आपण दोन पैकी कुठली कंडिशन यूज केली ही कंडिशन यूज करा किंवा ही स्लोप यूज करा दोन्ही केस मध्ये तुम्हाला इक्वेशन सेम मिळेल कोणी म्हणतं सेम कसं दिसू लागेल मायनस ने मल्टिप्लाय कर भाऊ त्याला मायनस ने मल्टिप्लाय केलं आपण काय झाला 5b minus 4a plus ab equals to 0 हे दोन्ही इक्वेशन सेम आहे आणि का बरं सेम भेटलं कारण आपण फक्त एकच कंडिशन लावली कुठली कंडिशन स्लोप आपण फक्त स्लोप इक्वेट केले जी सेकंड कंडिशन आहे 1:2 यूज केली आहे का नाही केली आहे तर 1:2 तिथे यूज करून बघा काय 1:2 यूज करायसाठी ते आपल्याला भेटलं आहे a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू सो a ची व्हॅल्यू किती आहे एक a ची व्हॅल्यू दिली आहे b ची व्हॅल्यू दिली आहे की 1:2 साठी कंडिशन अप्लाय करून आपण डायरेक्ट ते पण इथे पुट करू शकतो चालते इथून पण तुम्ही a आणि b चं रिलेशन काढू शकता उदाहरणार्थ समजा इथून पण तुम्ही काढू शकता कसं काढू शकता या इकडे घेऊन तुम्ही 5b plus ab राइट साइडला गेला 4a राइट इथून b कॉमन काढला इथे राहिला 5 plus a equals to 4a इथून तुम्हाला मिळालं b equals to 4a upon 5 plus a आता हे b ची व्हॅल्यू तिथे पुट करा b ची व्हॅल्यू पुट करा इक्वेशन मध्ये आणि तुम्हाला काय भेटणार एक सोल्युशन काय तरी इथून आपण a कॉमन काढू शकतो बरं ठीक आहे करून बघा काय मी फक्त सांगतो तुम्हाला की अप्रोच काय काय करू शकतो आपण तर अशा प्रकारे आपण राइट साइडला जो सॉल्व केलाय तो सिंपली फास्ट मध्ये क्वेश्चन सॉल्व केलाय ठीक आहे एकदम इझिली आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया ठीक आहे आणखी एक क्वेश्चन क्वेश्चन थोड़ा इंटरेस्टिंग होत जाते बघा इन व्हॉट रेशो डज द लाइन जॉइनिंग द पॉइंट्स हे दोन पॉइंट आहेत तर आपण थोडा इमॅजिनेशन करण्यापेक्षा आपण एक कोऑर्डिनेट सिस्टम काढून की सगळे पॉझिटिव्ह पॉइंट आहेत तर राइट साइड पोर्शन जास्त आपल्या कामाचा आहे सो XY एक पॉइंट आपला 2,3 आणि 4,1 लाइन आहे सेगमेंट नाही म्हटलं लाइन म्हटलं सो 2 3 कुठेतरी असेल समजा इथे असेल 2 पॉइंट डी आपण समजा 2 असेल तर 2 पेक्षा थोडासा मोठा 3 असेल तर हा आपला पॉइंट झाला 2 3
ठीक आहे. आपला पॉईंट आहे 2 3. नेक्स्ट आहे 4 1. तर इथे कुठेतरी असेल 4 आणि इथे कुठेतरी असेल 1. इथे 4 1. याला जॉईन करणारी लाईन काढायची आपल्याला. तर ही लाईन आहे, ही पहिली लाईन या दोन पॉईंटला जॉईन करणारी. ठीक आहे. नेक्स्ट त्याने काय म्हटलं आहे की सोबत आणखी 1 2 आणि 4 3 ची पण लाईन आहे. सो 4 आहे इथे, 3 इथे आहे का, तर ऑलरेडी 4 3 चा पॉईंट मिळाला आणि हा 1 2 चा पॉईंट इथे मिळाला. बरं, ॲक्च्युअली बघून मी सांगू शकतो की कंडिशन काय की हे जे 4 पॉईंट आहे हा जो रेशो आहे, ठीक आहे, व्हॉट रेशो डज द लाईन जॉईनिंग, ही पॉईंट, ही जी लाईन आहे याला किती मध्ये डिवाइड करते या लाईनला. λ/1 पकडून घेऊ आपण. समजा हा पॉईंट आहे आपला P, λ/1 रेशो मध्ये डिवाइड करते. ठीक आहे. असं काहीतरी आहे. तर सेगमेंट म्हटलं तर सेगमेंट लिहिलं असतं, लाईन म्हटलं तर लाईन लिहिलं असतं. ज्या जे पॉईंट घेतले आहेत आपण तसं करू. चलो ठीक आहे. तर पहिले आपण लाईनचं इक्वेशन काढून घेऊया कोणत्या तरी एका लाईनचं. सो लेट्स से इक्वेशन ऑफ दिस लाईन, पांढऱ्या लाईनचं. सो इक्वेशन ऑफ लाईन, व्हाईट कलरचा ना, व्हाईट लाईनचं अजून केलं मी. दोन पॉईंट आपल्याला माहिती आहे. हा पहिला पॉईंट आहे आपला 1,3 सॉरी 2,3 आणि दुसरा पॉईंट आहे आपला 4,1. राईट. तर 2 पॉईंट फॉर्म मध्ये काय होणार, y - y1 अपॉन x - x1 इक्वल्स टू हा 1 पकडला पॉईंट, तर हा झाला सेकंड पॉईंट. सो y2 - y1 अपॉन x2 - x1. सिंपलचं काम होतं. सो y - 1 x - 4 इक्वल्स टू 3 मधून 1 गेले, 2 राहिले, 2 मधून 4 गेले, -2. So -1. So basically y - 1 is equals to -1 into x - 4. माइनस ने मल्टीप्लाई करा एका साइडला घेऊन या. सो y - 1 हा माइनस x माइनस प्लस 4 सगळे एका साइडला घेऊन आलो. माइनसचा प्लस झाला, प्लसचा माइनस झाला. सो x प्लस y 4 इकडे माइनस 4 तर टोटल -5 इक्वल्स टू 0. ही झाली या लाईनचं इक्वेशन. कशाचं, व्हाईट लाईनचं. ओके. आता आपण काय करू, सिमिलरली आता सिमिलरली आता बघा, हा जो दोन पॉइंट आहे हा आपला पहिला पॉइंट होता, आपला पॉइंट आहे 2,1 आणि हा पॉइंट आपला किती आहे 4,1 नाही, हा किती आहे 4,3. तर ह्या दोन पॉइंटला ह्या रेशो मध्ये डिवाइड करते. तो हा जो पॉइंट आहे P, हा पॉइंट P आपण काढू शकतो सेक्शन फॉर्म्युलाने. सो लेट्स से कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P कोऑर्डिनेट काढू आपण. का बरं, कारण की आपल्याला याचा रेशो काढायचा आहे. जर याचा रेशो असता तर आपण याचं इक्वेशन काढलं असतं, याचे पॉइंट काढले असते. सो कोऑर्डिनेट काय असणार आहे, x कोऑर्डिनेट करणार याचा. लेट्स से x1 इज इक्वल्स टू लॅम्बडा इंटू 4 लॅम्बडा, बरोबर. x 4 लॅम्बडा ना, इथून असं क्रॉस मल्टिप्लाय आणि 1 इंटू 2. सो 4 लॅम्बडा प्लस 1 इंटू 2, 2 झाला आणि रेशो किती आहे लॅम्बडा प्लस 1. y कोऑर्डिनेट काय होणार त्याचं, सेम लॉजिक, लॅम्बडा इंटू 3. सो 3 लॅम्बडा आणि 1 इंटू 1 प्लस 1 डिवायडेड बाय लॅम्बडा प्लस 1. आता बघा, हे काळाचं कारण काय की हा जो पॉइंट P आहे, हा पॉइंट P कशावर आहे, हा पॉइंट P आहे या व्हाईट लाईनवर. दिस पॉइंट P लाइज ऑन व्हाईट लाईन. सो देयरफॉर इट विल सॅटिस्फाय, जो पॉइंट त्या लाईनवर आहे त्याचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल, ह्याला सॅटिस्फाय करेल. संपला. x ची व्हॅल्यू भेटली, y ची व्हॅल्यू भेटली, आपण काय म्हणू शकतो, देयरफॉर सिंपलचं काम आहे. x प्लस y, x च्या ठिकाणी किती आहे 4 लॅम्बडा प्लस 2 अपॉन लॅम्बडा प्लस 1. ठीक आहे. प्लस y ची व्हॅल्यू किती आहे 3 लॅम्बडा प्लस 1 अपॉन लॅम्बडा प्लस 1. ठीक आहे. इथे -5 इक्वल्स टू 0. ते पॉइंटची व्हॅल्यू ते पुट करायची. जेव्हा डिनॉमिनेटर सारखा आहे, 5 ला राईट साइडला पाठवलं, डिनॉमिनेटर सारखं असलं म्हणजे आपण काय करू शकतो, वरची सरळ ऍडिशन करू शकतो. तर वरची ऍडिशन केली 4 लॅम्बडा प्लस 2 प्लस 3 लॅम्बडा प्लस 1, सिम्प्लिफाय करा, 4 आणि 3 7 लॅम्बडा प्लस 3, 2 आणि 1 3. आता आम्हाला इकडे घेऊन आलो मी. सो 5 इंटू लॅम्बडा प्लस 1 मल्टिप्लाय करा, 5 लॅम्बडा प्लस 5 आणि इकडे 7 लॅम्बडा प्लस 3. लॅम्बडा इकडे ट्रान्सफर, 3 इकडे ट्रान्सफर. सो 7 लॅम्बडा
minus 5 lambda equals to 5 minus 3. So 2 lambda equals to 2. So therefore lambda equals to 1. So lambda equal to 1 असेल, therefore आपला रेशो काय आहे? Therefore ratio is 1:1. आणि सांगायची गरज नाही की इंटरनल डिव्हिजन आपण डायग्राम मध्ये पण काढलं अप्रॉक्सिमेटली की इट इज अ इंटरनल डिव्हिजन, आणि कॅल्क्युलेशन मध्ये पण आपण म्हणू शकतो की सिन्स इट इज पॉझिटिव्ह सो इट इज इंटरनल डिव्हिजन. जर आपण डायग्राम नसती काढली तर इट इज इंटरनल डिव्हिजन, राईट. आता कोणी म्हणत सर हे 1:1 इकडे आहे तर इथे पण करणं तेच होईल का? नाही सांगता येत. वरचे पॉईंट कसे आपल्याला माहित नाही का. बरं कसं म्हणू शकतं? उदाहरणार्थ समजा ही एक लाईन आहे, हे आपला ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. आता ही जी लाईन आहे हे एक्झॅक्टली 1:1 रेशो मध्ये आहे, ठीक आहे. पण आपले जे दोन पॉइंट आहे लाईनवर इथे पण राहू शकतात, इथे पण राहू शकतात. तर कोणत्याच लॉजिक मध्ये 1:1 नाही. किंवा असे होऊ शकते की त्याला मी आणखी इन्क्रीज केलं, एक पॉइंट इथे आहे आणि एक पॉइंट इथे आहे, कोणत्याच लॉजिक मध्ये 1:1 रेशो नाही आहे. किंवा दोन्ही पॉइंट वरतीच राहू शकतात. आता एक्सटर्नल डिव्हिजन झालं तर 1:1 राहू शकत नाही, राईट. निगेटिव्ह व्हॅल्यू. अशा प्रकारे वेगवेगळ्या कंडिशनसाठी आपण वेगवेगळे कन्सेप्ट यूज करू शकतो, वेगवेगळे फॉर्म यूज करू शकतो. आणखी याच्याशीच रिलेटेड आपण इक्वेशन ऑफ मीडियन म्हणा किंवा ऑर्थोसेंटर म्हणा किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणा ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ट्राय करून बघूया. तर तुम्हाला हे कन्सेप्ट समजले असतील अशी मी आशा करतो. काही डाऊट असेल तर मी कमेंट सेक्शनमध्ये लिहा, मी त्याला एक्सप्लेन करायचा पूर्ण प्रयत्न करेल. हां, जर कोणी म्हणत असेल की याच्या आधीच्या क्वेश्चनचं काय केलं तर बघा, मी तो जो इक्वेशन काढलं होतं किंवा स्लोप म्हणून जो इक्वेशन काढलं होतं, दोन्ही इक्वेशन सेम होतं. ते आपलं पहिलं इक्वेशन झालं. सेकंड इक्वेशन तुम्हाला कुठून भेटणार? जे आपण डायग्राम काढली होती त्यानुसार जो ए आणि बी ची व्हॅल्यू आहे ती काय आहे? दोन इंटरसेप्ट आहे. ते जर 2:1 रेशो तुम्ही किंवा 1:2 रेशो मल्टिप्लाय केलं तर बी च्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू पुट करायची. म्हणजे एक इक्वेशन ए ची व्हॅल्यू भेटणार, ती ए ची व्हॅल्यू यूज करून मागच्या इक्वेशन मध्ये पुट करून बी भेटणार आणि दोन्ही व्हॅल्यू मग फायनल इक्वेशन मध्ये पुट करायच्या, राईट. तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.